देवाची स्तुती असो प्रियानो. आज मायवार निमित्ताने आपण देवाचं वचन या ठिकाणी प्रियानो पाहणार आहोत. आणि मागील आठवड्यांमध्ये प्रियानो जे आपण सिरीज सुरू केली होती त्याकडे प्रियानो आपण पुढच्या रविवारी प्रियानो आपण बघूया. परंतु आज पुन्हा एकदा सर्व मातांना शुभेच्छा देत असताना ही एक सुंदर संधी आहे की आपण जर जगामध्ये काही मार्गदर्शन म्हणा, आनंद म्हणा जर काही असेल तर तो नेहमी देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण वळलं पाहिजे. कुठलाही सण असू द्या आपण देवाच्या वचनाकडे जातो. वाढदिवस असू द्या देवाच्या वचनाकडे जातो. कुठलाही प्रसंग सामाजिक रीतीने असू द्या, घरामध्ये प्रवेश असू द्या, लग्न असू द्या किंवा प्रियानो अजून काही असतील गोष्टी, आपण नेहमी देवाच्या वचनाकडे प्रियानो लक्ष देत असतो. आणि म्हणून आज देवाच्या वचनाकडे आपण परत एकदा मायवारसाठी प्रियानो आपण जात आहोत. वेगवेगळ्या रीतीने आज आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत की मायवार आपल्या सगळ्यांसाठी खरंच फक्त ज्या स्त्रिया किंवा माता आहेत त्यांनाच नाही, तर आपण देखील प्रियानो जे विश्वासणारे सर्व आहोत आपल्यांसाठी देखील प्रियानो महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. एक लहानसं प्रियानो मी गोष्ट वाचली की ती म्हणजे एक लहान मुलगा आपल्या वडिलांची वाट बघत होता आणि घरामध्ये वातावरण कसं होतं माहीत नाही, परंतु तो दारामध्ये बसलेला होता. त्याने तोंड आपलं झाकलं होतं आणि वडील कधी येतील याची वाट तो पाहत होता. वडील घरी आले आणि ते लहान मुलाला तिथं बसलेलं बघून त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, काय झालं बाळा? तर मुलाने चेहरा वर करून बघितलं. तो म्हणाला, पप्पा तुमच्यात आणि माझ्यातच फक्त आहे. मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. ते म्हणाले, काय झालं? मुलगा म्हणाला, तुमची जी पत्नी आहे तिच्याबरोबर माझं काही पटत नाही आहे. काय म्हणाला? तुमची जी पत्नी आहे तिच्याबरोबर माझं काही पटत नाही आहे. कदाचित त्या लहान मुलाला आई शब्दसुद्धा बोलणं त्याला आता कठीण झालं असेल. ती त्याला कदाचित शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असेल, ती त्याला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु त्या मुलाला ते आवडत नाही आहे. त्या मुलाला ते आवडत नाही आहे आणि म्हणून आईवरती राग असेल किंवा काय, म्हणून बापाला तो कंप्लेंट करताना काय म्हणत आहे, तुमच्या पत्नीबरोबर माझं काही पटत नाही आहे. पण देवाचं वचन प्रियानो या ठिकाणी आपण जे आळीपाळीचं देखील वाचलं होतं, नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय आणि 22 वचनामध्ये मार्गदर्शन म्हणून शल्मोनाने देखील जे सांगितलेलं आहे, तो काय म्हणत आहे, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, मोठ्याने वाचा सगळ्यांनी. आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नकोस. मुलगा मोठा झालेला, कितीही तो मोठा झाला, ज्याला आपण म्हणू तो कॉलेजला जायला लागला आहे, तो मोठा झाला म्हणतील काही लोक. पुढे काही लोक म्हणतील की बाबा मोठा झाला म्हणजे त्याचं लग्नसुद्धा झालं. अजून तो मोठा झाला, त्याला मुलंसुद्धा झाली. मुलगा अजूनही इतका मोठा झाला की तो स्वतः आजोबा झाला, पण त्याची आई जर त्या ठिकाणी आहे तर त्याही परिस्थितीमध्ये काय होतं, त्याही परिस्थितीमध्ये प्रियानो तो जरी आजोबा झाला मुलगा, त्याने आपल्या आईला तुच्छ मानायचं नाही आहे. कारण तिच्या आधी प्रियानो खरं तर देवबापाने तिलासुद्धा मार्गदर्शन म्हणून
जे काही जीवनामध्ये आई म्हणून तिला दिलेलं आहे, तिच्याकडून ते सर्व काही ती शिकलेली आहे आणि ती आपल्या मुलामुलींना शिकवण्याचा प्रयत्न करत असते. पण आजच्या समाजामध्ये प्रियांनो आपण जर बघितलं तर आधुनिक काळामध्ये अशा काही गोष्टी होत आहेत की आईवडील मुलांना तुच्छ लेखायला लागलेले आहेत. आजच्याच काळात चालले असं नाही, परंतु पूर्वीच्या काळी देखील प्रियांनो ह्या गोष्टी होत होत्या. आजच्या काळामध्ये विशेष वाटत असतं कारण मुलांच्या मुखातून शब्द कधी निघत असतात. काय निघत असतात? आई तुला माहीत नाही काय, तुला कळत नाही काय, तुला माहिती आहे का जग कुठं चाललेलं आहे. असे डायलॉग्स कधी ऐकायला मिळतात नाही का. आणि मग तिला जर मोबाईलमधली एखादी गोष्ट नाही समजली की तिच्यावर मग राग करायचा, तिला हे करायचं. कळत कसं नाही तुला? आईकडंच नाही तर बापाकडे देखील काही वेळेला काही गोष्टी अशा होत असतात. म्हणजे नवीन पिढी इतकी पुढं जायला लागलेली आहे की त्यांना असं वाटतं की जगातलं ज्ञान आम्हाला इतकं मिळालेलं आहे की बाकी सगळं हे जे आईवडील आम्हाला सांगतायत ते एकदम तुच्छ आहे. आपल्या जनरेशनमध्ये प्रियांनो आपल्याला ही मुलं मुली अशा रीतीने वागत आहेत असं वाटत असेल, परंतु प्रत्येक पिढीमध्ये असं होत आलेलं आहे प्रियांनो. कारण जसजसं जग वाढत चाललेलं आहे, ज्ञान वाढत चाललेलं आहे, तर नवीन पिढी जुन्या पिढीकडे तुच्छ लेखत राहते किंवा दुर्लक्ष करते किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. वचनामध्ये जर पाहिलं प्रियांनो तर पाऊल देखील मुद्दामून ज्यावेळेला आपण बघतो की इफिसच्या मंडळीमध्ये तो त्यांना पत्र लिहून सांगत आहे. इफिसकरास पत्र त्याचा 6वा अध्याय जर आपण काढलं 1 आणि 3 वचन काय म्हणतं बघा तिथं. इफिसकरास पत्र त्याचा 6वा अध्याय आणि पहिली 3 वचनं काय म्हणते बघा प्रियांनो. इफिसकरास पत्र 6वा अध्याय पहिली 3 वचनं काय वाचाल कुणी? होय, थँक्यू. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आईबापाच्या आज्ञेमध्ये राहा. सगळ्यात पहिलं कोणाला घडवलं? देवाला. हां, पुरुषाला घडवलं आहे का नाही? मग बाप आई का ना म्हणत? नेहमी वापरताना शब्द आई बापांना का वापरला जातो? हां, आईने सफरचंद खाल्लं, हे नवीनच वर्जन ऐकलं मी. आईने सफरचंद खाल्लं म्हणून आई बाप. चांगला विचार आहे. नवीन थॉट. हां, आईने जन्म दिला म्हणून अगदी महत्त्वाचं आहे. बापाला जरी परमेश्वराने आधी बनवलेलं आहे, पुरुषाला आधी बनवलेलं आहे, परंतु आईने त्या मुलाला किंवा मुलीला आपल्या उदरामधून प्रियांनो बाहेर आणण्याआधी 9 महिने काळजी घेतलेली आहे. आणि हे प्रियांनो ही बाप विसरून चालणार नाही. आज जी पिढी विसरत चाललेली आहे, आणि मी अतिशोक्ती नाही म्हणत आहे, परंतु प्रियांनो वर्तमानपत्रामध्ये सध्या सोशल मीडियावरती आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. काही गोष्टींसाठी, पैशांसाठी, जमिनीच्या तुकड्यासाठी मुलाने किंवा मुलीने आपल्या आईबापाचा घात केला किंवा त्यांना मारून टाकले पैशासाठी काहीतरी. त्या आईवडिलांना कधी वाटलं असेल का असं होईल कधी की ज्या आईने एवढे 9 महिने तर वागवलं, परंतु त्यानंतरसुद्धा
त्याला अगदी मोठं होईस्तोवर त्याचं किती लाड केला असेल, त्याला कसं खेळवलं असेल, त्या मुलीलासुद्धा कसं खेळवलं, मुलाला कसं खेळवलेलं आहे, किती त्यांनी त्यावेळेला दुःख किंवा कष्ट घेतलेले आहेत आणि लहानाचं मोठं केलेलं आहे प्रियानं, आणि पुढे जाऊन ते घात करतात. आणि म्हणून पावलाच्या काळामध्ये देखील प्रियानो अशी परिस्थिती होती. असं नाही की आजच्या काळामध्येच ते सगळं चाललेलं आहे, परंतु पावलाने सुद्धा त्यावेळेला पाहिलं होतं. आणि म्हणून इफिसमधल्या मंडळीला तो म्हणत आहे, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा. सगळ्यात पहिली शिक्षिका शाळेमधली कोण आहे? सगळ्यांना आठवत असेल कदाचित. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये पाऊल टाकल्या जी टीचर होती LKGमध्ये, तिचं नाव अजूनही माहिती आहे, तिचा फोटोसुद्धा माझ्याकडे आहे. इंजिनियर टीचर म्हणायचं तिचं नावच होतं. कदाचित ते पारसी समाजामधून का गुजराती समाजामधून ती होती. त्यांचं आडनावच इंजिनियर होतं, तर इंजिनियर टीचर म्हणायचे. तिचा फोटो लहानपणी आमच्या क्लासमध्ये. परंतु सगळ्यात पहिली शिक्षिका कोण आहे? शाळेमधली नाही, पण घरामधली शिक्षिका कोण आहे? पहिली आई आहे. शिस्त लावणारी, सांगणारी. तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरुवातीच्या काळापासून अगदी बोलण्यासाठी ती प्रयत्न करण्यासाठी आपण प्रयत्न करावे म्हणून ते आपल्याला सांगत असते. ओठ कुठंतरी, जीभ कुठंतरी आपल्याला चव मिळावी म्हणून वेगवेगळ्या रीतीने आपल्याला शिकवत असते. तिने आपल्याला सगळं काही शिकवलेलं आहे आणि म्हणून तिच्याबद्दल अनादर करून कधीच चालणार नाही. आपल्या शाळेतले शिक्षक म्हणून किंवा शिक्षिका ज्या आहेत त्यांचा आपण आदर करतो, पण सगळ्यात पहिलं खरं तर ज्यावेळेला शिक्षक दिन असतो त्या दिवशी आपली आई ही महत्त्वाची असते. तिला त्या ठिकाणी खरं तर तिचा सन्मान त्या दिवशीसुद्धा करणं गरजेचं आहे. मी मागच्या वर्षी मला वाटतं पाळकीनबाईला सांगत होतो, स्त्रियांची किती वेगवेगळे दिवस काढलेले आहेत नाही का. वुमन्स डे कधी असतो? 8 मार्च आहे का नाही. मदर्स डे कधी येतो? आजच्या दिवशी, मे महिन्याचा 2. आणि पुरुषांसाठी किती आहेत? जून महिन्याचा 3रा आठवडा. अजून किती आहे? 2. म्हणजे स्त्रीबद्दल किती वेळेला बोललं जातं किंवा सांगितलं जातं. 8 मार्चला बोललं जातं आहे, मे महिन्याचा 2रा आठवडा आहे. ख्रिसमस आलं की त्या दिवशीसुद्धा आपण मरियेबाईबद्दल त्या ठिकाणी बोलत असतो. गुड फ्रायडेच्या दिवशी देखील आईबद्दल त्या ठिकाणी बोललं जातं, ही पहा तुझी आई. त्या शब्दावर बोललं जातं. वर्षभरामध्येच आपणसुद्धा किती वेळा त्या ठिकाणी गोष्टी होत असतात. याचा अर्थ असा होत नाही की बाप तुच्छ आहे किंवा बापाकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. पण 22 जे नीतिसूत्र प्रेरणा आपण वाचलं, 23वा अध्याय आणि 22 वचन, की तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक आणि वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नको. बापाचं ऐकणं महत्त्वाचं आहे. कदाचित शल्मोनाच्या काळामध्ये देखील शल्मोनाने तो अनुभव घेतला आहे की बाप त्याचा दावीद जो राजा इस्रायल देश चालवला, त्याच्या सर्व गोष्टी तो ऐकत असेल आणि त्याने बघितलं असेल आसपासच्या लोकांमध्ये सुद्धा की बाकीचे लोकसुद्धा कसे बापाचं ऐकत आहेत. परंतु त्याने ही सुद्धा गोष्ट बघितली असेल की आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानणारे लोक आहेत. त्याही काळामध्ये अगदी दाविदाच्या काळापासून आईला तुच्छ लेखणारे लोक आहेत. शल्मोनाने पाहिलं आहे, पावलाने सुद्धा पाहिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. काय योग्य आहे? आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा. म्हणजे पावलाने सुद्धा कुठं गेला तो? परत एकदा परिस्थिती बघितली, वातावरण बघितलं, तो सुद्धा जुन्या कराराकडे गेला प्रिया, जिथं देवबापाने आज्ञा दिलेली आहे.
आता इथे जे लिहिलेलं आहे प्रियानो, तेच आपण जर 10 आज्ञेमध्ये बघितलं, अनुवादाचं निर्गम याचा 20वा अध्याय, तर तिथंसुद्धा प्रियानो खास करून आपल्याला दिलेलं आहे. सुरुवातच प्रियानो आपण पाहिलेली आहे की देवाबद्दल म्हटलेलं आहे. 1, 2 आज्ञा, 3 आज्ञा, 4 आज्ञा आणि 5व्या आज्ञेबद्दल, म्हणजे देवानंतर जर महत्त्व कोणाला दिलं गेलेलं आहे 10 आज्ञेमध्ये. पहिली आज्ञा, आपल्याखेरीज माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत, देवाच्याबद्दल आहे. दुसरं म्हटलेलं आहे, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, देवाबद्दलच आहे. तिसरी म्हटलेलं आहे, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, देवाबद्दलच आहे. चौथं म्हटलेलं आहे, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ, देवाबद्दलच आहे. सुरुवातीच्या 4 आज्ञा देवाबद्दल आहे. पण सामाजिक रीतीने ज्या वेळेला परमेश्वर येतो, तिथं परमेश्वराने 5वी आज्ञा दिलेली आहे, आपला बाप व आपल्या आईचा मान राख. एवढंच म्हणून तो थांबला नाही आहे. मान राख एवढं सुद्धा तो बोलला असता, बस ही आज्ञा आहे, कमांडमेंट, तुला करायलाच पाहिजे, मान राख. पण त्याने कारणसुद्धा दिलं आहे. पुढं काय म्हणतोय, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. दुसऱ्या कुठल्या आज्ञा दिल्या नाही. म्हणजे देवानंतर जर खरंच आपल्याला कोणाचं भय बाळगायचं असेल, कोणाचा आदर करायचा असेल, कोणावर प्रेम करायचं असेल, तर देवानंतर आपल्या जगामध्ये प्रियानो आईबाप आहेत. आता इथे काही लोक म्हणतील की बाबा बायकोला बाजूला ठेवायचं का, बापानंतर देवानंतर आपली बायको नाही. जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा मान त्यांना देणं गरजेचं. त्याचा अर्थ असा होत नाही की पत्नीला तुच्छ लेखायचं. परंतु प्रियानो, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, देवाने सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की तो म्हणत आहे, आपला बाप व आपल्या आई याचा मान राख. म्हणजे ज्या देशामध्ये तू जात आहेस तो चिरकाल, आपल्याला कुठला देश प्रियानो म्हटलेला नाही आहे देवबापाने, परंतु भूतलावरती तुम्हाला आणि मला वास्तव्य जे आहे आशीर्वादित होणार आहे. का बरं आशीर्वादित होणार आहे? फक्त आज्ञेचं पालन केल्यामुळं का? नाही. तर त्या मागे उद्देश हा आहे की तुम्हाला ज्या जन्मदात्या आईबापांनी भूतलावर आणलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन सतत जर तुम्ही घेत राहिलात, त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत ते जर अनुभव तुम्ही ऐकलात, त्यांच्याजवळ बसून त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर केलं, तर खात्रीने तुम्हाला त्या गोष्टींमधून जावं लागणार नाही, त्या दुःखांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही जे तुमचे आईवडील त्यामधून गेलेले आहेत. म्हणजे समोरच्या माणसाला जर आपण म्हटलं बाबा त्या रस्त्याने जाऊ नको, तो रस्ता खराब आहे, तर तो बोलत असताना काय सांगतोय की होय तो रस्ता खराब आहे, मी कधी सांगू शकतो, ज्या वेळेला मी तिथून आलेलो आहे, मला माहीत आहे तो रस्ता कसा आहे आणि म्हणून दुसऱ्या मार्गाने तू जा. असं सांगणारा व्यक्ती आपला अनुभव सांगत असतो. तसं या भूतलावरती आईवडील आहेत की ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे, परंतु त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत, जे त्रास त्यांनी सहन केलेले आहेत, ते सुद्धा ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्यामधून जाणार नाही, उलट आपली आणखीन चांगली प्रगती होईल. अगदी साधं सोपं गोष्ट गणित या ठिकाणी प्रियानो दिले आणि म्हणून तो पुढं म्हणत आहे त्याच्यामध्ये की जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. अरे ज्या त्रासांना, वेदनांना त्यांनी सहन केलेलं आहे, दुःखांना सहन केलेलं आहे, तुम्हाला फक्त ते सांगतील आणि तुम्ही ते ऐकलं पाहिजे. त्याच्या पुढे तुम्ही आता जाऊ नका. मराठीत दुसरी एक म्हण आहे नाही का, काही मुलांचा स्वभाव तसा नसतो पण आईवडिलांचं ऐकायचं नाही. आणि मराठीतलं एक कुठली म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ते म्हणतात नाही नाही नाही, त्यांना कळत नाही, ते आम्ही स्वतः बघू ते, आणि मग ते सुद्धा त्या अनुभवातून जातात. ही गोष्ट प्रियानो जुन्या करारामध्ये पाहायला मिळत आहे. अगदी देव निर्गमाच्या पुस्तकापासून सांगत आहे, शल्मोनाच्या काळामध्ये आपण बघत आहोत. पुढे जाऊन नवीन करारामध्ये देखील पौल जर काही गोष्ट सांगायची असेल
तर त्याने दुसरं नवीन काही तत्त्वज्ञान आईच्या आज्ञेबद्दल किंवा आईवडिलांच्या आज्ञेबद्दल त्याने सांगितलं नाही. त्याने रेफरन्स डायरेक्ट ओल्ड टेस्टमेंट म्हणजे जुन्या करारामधूनच घेतलेला आहे. दुसरं काही नाही. त्याने देवाने जी सांगितलेली आज्ञा आहे त्यालाच परत एकदा त्याने दाखवलेलं आहे. आणि म्हणून तो तिथं म्हणत आहे की आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य असावे. आणि अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. म्हणजे काय? 10 आज्ञांपैकी प्रॉमिस केलेलं आहे. एक आज्ञा पाळली, आशीर्वाद आहेत किंवा ती कमांडमेंट म्हणून दिलेले आहेत. 1, 2, 3, 4 आज्ञा आहे. पण 5वी आज्ञा जी आहे तिथं तो म्हणत आहे अभिवचन आहे. प्रॉमिस केलेले देवाने, तू जर आपल्या आईबापाचा मान राखला तर तुला असं असं मी आशीर्वादित करेल. हीच एक आज्ञा आहे. बाकी तुम्ही 6, 7, 8, 9, 10 घेतल्या, तिथं अभिवचन कुठंच नाही आहे प्रियानं. प्रॉमिस केलेलं नाही देवाने. प्रॉमिस फक्त 5व्या आज्ञेमध्ये दिलेलं, आपल्या आईबापाचा मान राख. आणि म्हणून पौल म्हणत आहे अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. प्रॉमिस केलेलं आहे, देव खात्रीने ते करणार आहे. आणि जे तसं करत नाहीत प्रियानो, खात्रीने त्यांना त्याचा सुद्धा अनुभव मिळणार आहे. थोडक्यात खात्रीने त्यांना तो सुद्धा अनुभव मिळणार आहे आणि मिळत आहे प्रियानो. आज आपल्याला देखील चांगलं माहीत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो की परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपण चाललं पाहिजे, तर देवाची आज्ञा अगदी तंतोतंत प्रत्येक गोष्टीमध्ये ती पाळली तरच आपल्याला अनुभवता येणार आहे. देवाने उगीच त्या आज्ञा प्रियानो त्या काळामधल्या आपल्याला आज लागू पडतायत असं म्हटलेलं नाही, परंतु अनुभव आपल्याला मिळालेले आहेत. नीतिसूत्रामधूनच प्रियानो आपण यावेळेला काढूया. त्याचा पहिला अध्याय जर काढलं, 8 आणि 9 वचन कोणी वाचेल? नीतिसूत्रे याचा पहिला अध्याय 8 आणि 9 वचन काय म्हणत आहे बघा. फार सुंदर, थँक्यू. माझ्या मुला, तो म्हणत आहे, शलमून म्हणत आहे, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक आणि आपल्या आईची शिस्त सोडू नको. खरं तर शिस्त कोण लावते? शिस्त कोण लावतं घरात? आईच लावते का बाप लावतो? बाप फक्त पाळली जाते का नाही याकडे लक्ष देतो, पण शिस्त जी आहे, डिसिप्लिन ज्याला म्हटलेलं आहे, आई सांगत असते. सगळ्यांना आपल्या घरामध्ये प्रियानो मुलांचा अनुभव आलेला आहे. आपण ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला सुद्धा त्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. शिस्त, सकाळी उठणं, आवरून घेणं, प्रार्थना करणं, बायबल वाचणं, शाळेचा अभ्यास करणं, शिस्तीत टाईमटेबल आईने सुरुवातीला दिलं आहे. शाळेमधल्या शिक्षकांनी टाईमटेबल हे नंतर दिलेलं आहे प्रियानो. बॅग भरायची असते, मग त्याच्यामध्ये सुद्धा आई आपल्याला सांगत असते, बाप सांगत असतो. अरे पण आपल्या आईने घरात जे टाईमटेबल दिलेलं आहे ते आयुष्यभर त्यांना पाळायचं आहे. खरं तर शाळेमधलं टाईमटेबल 1 वर्षासाठी असतं, फक्त 1 वर्षासाठी. पण जे आईने टाईमटेबल दिलेलं आहे त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि ते जे कोणी शिकलं आहे तो पुढे जाऊन प्रियानो खरंच यशस्वी होतोय. त्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणून तो म्हणत आहे प्रियानो की माझ्या मुला बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण. शिराला भूषण म्हणजे काय? शिराला भूषण काय? मुकुट आहे नाही का आपला तो. शिराला भूषण म्हणून आहे. म्हणजे शिस्त जर दिसली तर बाकीचे लोक सुद्धा म्हणतील अरे हा खरंच चांगला माणूस आहे. मागे एकदा मी प्रियानो गोष्ट वाचली आणि ते अशाच रीतीने होती की एका ठिकाणी इंटरव्ह्यू असतो कंपनीमध्ये मोठ्या पदासाठी, आणि मोठ्या पदासाठी जागा भरायची आहे म्हणून
त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना आमंत्रण दिलं जातं. तर एक तरुण मुलगा त्या ठिकाणी घरातून वैतागून गेलेला असतो, घर सोडून गेलेला असतो. काय त्या आईची कटकट कटकट, बापाचं सारखं बडबड बडबड असती, मला नाही राहायचं घरामध्ये. त्या आईवडिलांनी त्याला खूप चांगलं शिकवलं, मोठं केलं, पण सातत्याने तो म्हणतो घरात राहिलं ना मला इतकी बडबड ऐकायला मिळते, सारखं उठ बस, हे कर ते कर ते कर ते कर, तसं कर असं कर, मला नाही राहायचं घरात, गेला निघून. तो व्यक्ती एका इंटरव्ह्यूला जातो आणि इंटरव्ह्यूला जात असताना तो बघतो की जिन्यामध्ये जात असताना जिना क्रॉस करून गेल्यानंतर जिन्यातली लाईट चालू असते आणि तो बघतो आणि लाईट चालू आहे, दिवसा ढवळ्या लाईट चालू आहे. तो शिस्तीत लाईट बंद करतो. का बरं? त्याला आठवतं आपला बाप कसा ओरडत होता घरात, सारखं उठ बस, लाईट बंद कर, लाईट बंद कर. त्याला दिसली लाईट, जाऊ दे म्हणतो, लाईट बंद केली. नंतर अजून पुढं चालत जातो, त्या गॅलरीमधून जातो, एक खुर्चीमध्येच पडलेली असते रस्त्यामध्ये. रस्त्यामध्ये खुर्ची असते, ती खुर्चीसुद्धा बघतो आणि म्हणतो हे काय, कुठे टाकली असेल? त्याला आठवतं घरी आई आपल्याला सांगत असते, अरे जरा घर आवरून ठेव, सामान ठेव. वैतागून ती पण बाजूला ठेवते, तिची आठवण आली कशाला. बापाचा राग येतो म्हणून लाईट बंद करतो, खुर्ची बाजूला करतो. बऱ्याच गोष्टी त्या ऑफिसमध्ये जात असताना तिथं बसण्याआधी तो करतो सगळ्या, आणि सारखं परत त्याच्या डोक्यामध्ये येतो. तो म्हणतो काय हे, माझ्या डोक्यात सारखं आईवडिलांचेच विचार फिरत असतात, ती असं बोलली, ते असं बोलले, ती असं बोलली, ते असं. आणि तिथं जाऊन बघतो तर त्याच्या आधी 10-15 जण आधी बसलेले असतात सगळे इंटरव्ह्यूसाठी. ते सगळेजण त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या असतात, पण एकही गोष्ट ते करत नाहीत, याने ज्या केलेल्या असतात तिथं जाऊस तर. इंटरव्ह्यूचा जो मेन माणूस असतो तिथं, तो वॉचमनला सांगतो आणि म्हणतो जो शेवटी आला ना मुलगा त्यालाच बोलव. ते म्हणे बाकीच्यांना नको बोलू म्हणे, त्यालाच एकट्याला बोलव. आणि त्याला बोलवल्यानंतर ते म्हणाले की तुझा जॉब फिक्स झालेला आहे. तो आश्चर्याने हे करतो, फिक्स झाला? तुम्ही माझे सर्टिफिकेट बघितले नाही, तुम्ही मला विचारले पण नाही काही प्रश्न, पण तुम्ही कसं फिक्स केलं एकदम? ते म्हणे तुझ्या आधी जे येऊन बसलेले आहेत ना त्या सगळ्यांनी काही केलं नाही जे तू करत आलेला होतास. तो म्हणाला मी काय केलं? त्या मालकाने, त्या बॉसने सांगितलं तू जिना चढत असताना लाईट कसा बंद केला. त्यांनी सगळीकडे ते CCTV कॅमेरे लावले होते. आणि ते म्हणाले जो मनुष्य अशा रीतीने जर खरंच दुसऱ्यांसाठी जर करत असेल, खात्रीने तो घरामध्ये सुद्धा चांगलं वागणारा असेल, त्याला चांगली शिस्त लावलेली असेल. आणि असा जर मनुष्य कंपनीमध्ये जर आपण घेतला तर कंपनी आपलं घर म्हणून तो नक्कीच चांगल्या रीतीने सांभाळेल. म्हणून आम्ही जॉब तुला देते. पण तुझ्या आधी जे बसले होते ना त्यांनी एकाने ती खुर्ची बाजूला केली नाही, कोणी लाईटही बंद केलेला नाही आहे. तू मात्र ते सगळं करत आला म्हणून तुला जॉब फिक्स आहे. प्रश्न न विचारता तुला आम्ही नोकरी देऊन टाकतो. काय उपयोगाला आले या मुलाच्या जीवनात? त्याची डिग्रीज, त्याचं वक्तव्य, बोलणं नाही. आईची, वडिलांची शिस्त त्याला महत्त्वाची तिथं आलेली आहे, त्याच्यामुळे त्याला जॉब मिळालेला आहे. प्रियानो, म्हणून इथं ज्यावेळेला शलमोन देखील म्हणत आहे आपला बाप व आपला मुलाला म्हणत आहे माझ्या मुला आपला बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण. लोक बघतील आणि म्हणतील खरोखर राजासारखा आहे हा शिस्त असलेला भूषण. आणि तो म्हणत आहे तुझ्या गळ्यात हार अशी आहे. शिस्त गळ्यामध्ये हार म्हणून आहे, चमकणारा हार. मागील आठवड्यात आम्ही मुंबईला होतो, त्यावेळेला क्वीन्स नेकलेस आहे की नाही, माहिती आहे ना? कोणी गेलं आहे तिकडे? क्वीन्स नेकलेस, मरीन ड्राईव्हचा जो रोड आहे, रात्रीच्या वेळेला मोत्यांच्या हारासारखा चमकतो तो, त्याला म्हणून नाव दिलेलं आहे क्वीन्स नेकलेस रोड. म्हणजे राणीच्या गळ्यामध्ये जसा एखादा मोत्यांचा हार असतो तशा रात्रीच्या वेळेला ते लाईट्स चमकतात म्हणून त्याला नाव दिलेलं आहे क्वीन्स नेकलेस. आणि तो खरंच चमकतो रात्रीच्या वेळेला. ते लाईट्स, स्ट्रीट लाईट्स ज्या आहेत त्या अगदी चमकतात तिथं. पण दिवसा जर बघितलं तर ते काहीच दिसत नाही लाईट्स.
मोत्यांचा हार म्हणून तो दिसत नाही, तो रोड एकदम सर्वसामान्य बाकीच्या रोडसारखा दिसत असतो. पण ज्यावेळेला रात्री सगळा अंधार होतो, लाईट्स लावले जातात, चमकतात, त्यावेळेला प्रियानो ते दिसतं. मला सांगायचा मुद्दा आहे की गळ्यामध्ये तो हार जसा एखाद्याला प्रियानो त्याचा चेहरा देखील प्रफुल्लित करतो किंवा तो चमकतो. गळ्यात कुठलाही प्रियानो जर एखाद्या स्त्रीने दागिना घातला आहे किंवा हार घातलेला आहे, नेकलेस घातलेलं आहे, त्याचं रिफ्लेक्शन खात्रीने पडत असतं चेहऱ्यावर, रिफ्लेक्शन पडतं त्याचं, आणि त्याचा चेहरा उजळून निघतो, दिसून येतो तो. अगदी त्याच प्रकारे जी शिस्त आहे ती शिस्त मनुष्याचं जीवन प्रकाशित करणार आहे. शल्मोनाने ही गोष्ट त्यावेळेपासून सांगितलेली आहे आणि आईबापाने जे काही सांगितलेलं आहे, बोध केलेला आहे, त्याकडे अजूनही आपल्याला या वयामध्ये देखील प्रियानो लक्ष देणं फार गरजेचं आहे. तिमोथेला देखील प्रियानो पाऊल पत्र लिहित आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो आठवण करून देत आहे. तिमोथेचं पहिले पत्र जर आपण काढलं तर त्याचं 5वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन काय म्हणतं बघा प्रियानो. तिमोथेला लिहिलेले पहिले पत्र याचा 5वा अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतंय, कोणी वाचेल? येस, वडील माणसाला काय करू नको, टाकून बोलू नको. कोण बोलत आहे? तर तरुणास बंधू समान मानून, वडील स्त्रियास माता समान मानून, तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध करत राहा. पाऊल तिमोथेला पत्र लिहित आहेत. तो सुद्धा तरुण आहे, सेवक आहे, तरुण सेवक आहे. पण सेवक असताना तो म्हणत आहे वडील माणसाला टाकून बोलू नकोस. त्याला नुसतंच त्या ठिकाणी तो म्हणत आहे की वडीलधार्य म्हणून नाही, तर प्रियानो पुढे तो आणखीन म्हणत आहे की त्याला काय कर, बापा समान समजावून बोध कर. चुकलंय काढत येत त्याच्याकडून, पण त्याला बोध करतो. बाप जसं तुझ्या बापाला तू जर खात्रीने, बापाला कोणी उलटं बोलणार नाही, बोलू नये, बोलूच नाही चुकलं असलं तरी. भावाला बोलता येईल, बापाला नाही बोलता येणार. पण जर काही सांगायचं असेल तर ते प्रेमाने व्यवस्थित कसं सांग, तू समजावून सांगण्याचा प्रयत्न कर, बोध कर म्हटलेलं आहे. पण पुढं दुसरं वचन काय म्हटलं आहे, तरुणास बंधू समान मानून आणि वडील स्त्रियास माता समान मानून. वडील स्त्रियास, तू तुझी स्वतःची रक्ताची नाती नसलेली व्यक्ती आहे, ती तुझी आई नाही आहे, पण ती स्त्री जर आहे, मातेसमान तिचा सन्मान करणं गरजेचं. खरं तर या शब्दांवरून किंवा वचनावरून असं म्हणता येईल की ज्यांनी मुलांना जन्म दिला आहे, मुलींना जन्म दिलेला आहे, तेच फक्त माता आहेत असं आपण समजू नये. पण ज्या कदाचित माता होऊ शकल्या नाहीत वेगवेगळ्या कारणांमुळं, पण त्या स्त्रिया आहेत, त्यांनासुद्धा प्रियानो खरं आजच्या दिवशी सन्मान करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा मी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये हाच विचार करत होतो की ज्या माता आहेत, ज्यांनी जन्म दिलेला आहे मुलींना, त्यांचा सन्मान या दिवशी करावा. परंतु प्रियानो, या वचनाप्रमाणे जर बघितलं तर असं वाटतं की कदाचित काही कारणास्तव त्यांना नाही जमलं. काही जणांचं प्रियानो, ज्यांना मूल झालं नाही, विवाह झाला आहे पण मूल झालं नाही, काही जणांचा विवाहसुद्धा झाला नाही, त्यासुद्धा प्रियानो आज वडीलधारी स्त्रियांसारखे किंवा मातेसमान आहेत, त्यांना आपण या दिवशी देखील प्रियानो आदर केला पाहिजे.
कारण पौल तिमोथेला म्हणत आहे, वडील स्त्रियास माता समान मानून आणि तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध कर. ती बहीण आहे तुझी, रक्ताची नाही आहे, परंतु तरी देखील तिला बहिणी समान मानून तू बोध करणं गरजेचं आहे. एक तरुण सेवकांना प्रियानो कशा रीतीने राहायचं आहे, ही आज्ञा सेवकांसाठी फार महत्त्वाची आहे. म्हणजे माझ्यासारखे पाळक आहेत किंवा सेवेमध्ये आहेत, त्यांनी ह्या गोष्टी पाळत राहणं फार गरजेचं आहे. मी मागे जसं प्रियानो म्हटलं होतं की माझ्या पाळक साहेबांनी अगदी बायबल सेमिनरीमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाण्याआधी जर काही शिकवलं असेल मला, मी ज्या वेळेला त्यांना सांगितलं की मला सेवक व्हायचं आहे, पाळक व्हायचं आहे, तर मला बाकी कुठलंही ज्ञान पवित्र शास्त्राबद्दल त्यांनी दिलं नाही, परंतु त्यांनी 2 गोष्टी मला सातत्याने सांगत राहिले ते, आणि त्याचा परिणाम माझ्यावर तो झालेला आहे आणि आजपर्यंत त्या मी पाळत आलेलो आहे. ते म्हणजे काय, कदाचित काही जणांना माहीत असेल, 3G आणि 3W. 3G काय, काही जणांना माहीत असेल, 3G गोल्ड, गर्ल अँड ग्लोरी. लांब राहा म्हणाले. तू सेवक होणार आहेस, गोल्ड म्हणजे सोनं, पैसा अडका. गर्ल मुलींपासून लांब राहा. ग्लोरी स्वतःचं गौरव. सेवक होणारे ह्या 3 गोष्टीपासून दूर राहा. त्याच्यामध्ये गर्ल माते समान, मोठी असेल तर, लहान असेल तर बहिणी समान. आणि 3W म्हटलं काय, वाईन, वेल्थ अँड वुमन. दारू, नशा, वेल्थ पैसा आणि वुमन स्त्रिया. लांब राहा. लांब राहा म्हणजे काय, सतर्क राहा. सेवक होणारेस तू. पतन ह्याच 3 गोष्टींमध्ये होत असतं सेवकाचं. कुठलाही सेवक जर पडत असेल पापामध्ये किंवा त्याची सेवा बंद होत असेल, या 3 गोष्टीच आहेत. आणि म्हणून प्रियांनो, ज्या वेळेला हे शिक्षण अशा रीतीने मिळतं त्यावेळेला आपल्या तरुणांमध्ये, तरुणींमध्ये हीच प्रकारची भावना असणं गरजेचं आहे. सातत्याने प्रयत्न आमचासुद्धा मंडळीमध्ये प्रियांनो हाच असतो. पाळकीनबाईंचं म्हणा, माझा म्हणा, की जे संडे स्कूलची लहान मुलं मुली आहेत त्यांनासुद्धा हेच शिक्षण द्यायला पाहिजे लहानपणापासूनच. रक्ताचे नाही आहेत ते नाती, पण इतरांना बहिणी समान, मुलींनी इतरांना भावासमान पहिल्यापासून धरलं पाहिजे. आमचा प्रयत्न प्रियांनो अजूनही आहे. आणि त्या प्रकारे प्रियांनो पौल देखील तिमोथेला सांगत आहे की बापासमान बोध कर आणि तरुणास बंधुसमान आणि वडील स्त्रियास माता समान मानून तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान बोध कर. आजच्या दिवशी प्रियांनो बऱ्याच काही गोष्टी असतात अशा की आपल्याला वचनामधून सहजासहजी आपल्याला वाटतात की ते वाचून गेलेलो आहोत आपण कदाचित त्याकडे लक्ष देत नाही. परंतु प्रियांनो, एका स्त्रीला जरी विचारलं, एक गोष्ट मी ऐकली आणि त्या गोष्टीमध्ये असं लिहिलं होतं की त्या बाईला 12 मुलं होती आणि त्या 12 मुलांपैकी एका माणसाने विचारलं की तुम्हाला सगळ्यात आवडता कोणता मुलगा आहे बरं? काय उत्तर असेल? 12 मुलं आहेत, कोणता मुलगा तुम्हाला खूप आवडता आहे? काही जण म्हणतील पहिलाच, काही जण म्हणतील शेवटचा, काही जण म्हणतील सगळेच आवडते. पण त्या स्त्रीचं उत्तर काय होतं माहिती आहे का? त्या स्त्रीचं उत्तर होतं, या 12 पैकी जो कोणी आजारी पडतो ना, तो मला त्यावेळेला खूप आवडतो. म्हणजे काय? आजारी पडल्यावर मी जास्त प्रेम करते त्याच्यावर.
आणि दुसरी गोष्ट ती म्हणते दुसरी गोष्ट काय, की जो घरापासून दूर जातो तो मला जास्त आवडतो, कारण मी त्याची काळजी करत बसते की तो घरी कधी लवकर येईल. ज्या वेळेला तो घरी येतो तो माझा खूप आवडता मुलगा. म्हणजे जो सगळ्यात जास्त आजारी पडतो त्याच्यावर मी जास्त प्रेम करते त्यावेळेला, मग ते 12 कोणी असू द्या. आणि जो घरापासून दूर जातो, जोपर्यंत तो घरी परत येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर जास्त प्रेम करत राहते, मग तो 12 कोणी असो. किती सुंदर त्या बाईचं उत्तर आहे. कदाचित घरामध्ये आज अशा रीतीच्या गोष्टी ऐकायला मिळतात, बायबलमध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात की एक मुलगा बापाचा लाडका आहे आणि एक मुलगा आईचा लाडका आहे, आणि मग एकमेकांना ते सांभाळून घेतात, आहे का नाही. हा माझा लाडका आहे म्हणून आईकडून बाप काय करतो, वाचवतो. किंवा आई म्हणते नाही नाही हा माझा लाडका आहे, बापाच्या क्रोधापासून वाचवायचं. आणि मग खरं तिथंच काय झालेलं माहिती आहे का, डिव्हिजन झालेलं आहे, भाग पडलेले आहेत. शांत बसायचं, चर्चमध्ये बसायचं, शांत विचारलं तर उत्तर द्यायचं, हां शांत बसायचं. तर अशा रीतीच्या गोष्टी आहेत की आपल्याला लवकर कळत नाहीत, पण बायबलमध्ये मात्र प्रियानो त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, समजून येतात आपल्याला. आदम आणि हवा यांच्या दोन्ही मुलांवरती खरं तर सारखंच प्रेम असेल, दोघांनाही सारखंच वाढवलेलं, पण स्वभाव किंवा वृत्ती प्रियानो पापाची ती डोकं वर काढते. आदमाने शिकवलं होतं का कायनाला कसं मारायचं म्हणून? नाही. म्हणजे मुळातच माणसाचा जो स्वभाव पापी म्हणून आहे तो कुठंतरी डोकं वर काढतो. पण आईवडिलांचं शिक्षण जे आहे ते जर सातत्याने मुलांना चांगल्या रीतीने तसं मिळत आहे, खात्रीने देव आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून अब्रामाला सुद्धा प्रियानो जे मोठं अभिवचन परमेश्वराने दिलं आहे की तुझी संतती वाळूच्या कणांसारखी, आकाशातल्या ताऱ्यांसारखी मी करणार आहे. म्हणजेच काय की ते पुढं जाऊन माझ्या आधिपत्यामध्ये किंवा माझ्या छत्रछायेखाली वाढत असतील, खात्रीने मी त्यांना आशीर्वादित करणार. पण पुढं जाऊन प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की इस्रायल राष्ट्र संपूर्ण रीतीने विभागलं गेलं. त्यांना परत एकदा एकत्र आणण्यासाठी आज देखील आता परमेश्वराने वाटचाल सुरू केलेली आहे. कुठेतरी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन झालं आणि प्रियांनो आशीर्वादांना ते मुकलेले आहेत. तर आज या मायवरच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना खूप काही गोष्टी आहेत, याला अंत राहणार नाही, पण माझ्यापेक्षा खरं तर जास्त तुम्ही लोक यामधून बोलू शकता. सो माझा विश्वास आहे की ह्या काही गोष्टींवरून देवबापाच्या वचनामधून आपण पाहून खात्रीने आपल्या आईबापाचा सन्मान करणं सोडायचं नाही आहे. मग फक्त ते आपलेच आईबाप असतील तर त्यांचाच करायचा आणि दुसऱ्याचा पाणउतारा करायचा असं नाही सांगितलेलं आहे. तर सर्वजण जे आहेत, आपण जे विश्वासणारे आहेत, तर त्या सगळ्यांनाच आपण सन्मानित करणं गरजेचं आहे. देवबाप करू प्रियांनो या वचनामधून तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद दो. आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर जर कोणाला काही 2 शब्द बोलायचे असतील तर मी तुम्हाला वेळ देतो आणि मग आपण सर्वजण भक्तीमधून जाऊया. आपण यावेळेला मी विनंती करेन, कांबळे आंटी समोर येतील, कांबळे आंटी, आणि प्रार्थना करतील आपल्या सर्व स्त्रियांसाठी, ज्या सर्व मंडळीतल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी. कांबळे आंटी प्रार्थना. ह्या मंदिरामध्ये तू आणलंस परमेश्वर बाबा, आम्हा सर्वांना तुझ्या वचनाचा मानना दिलास म्हणून तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. विशेषतः बापा इथे बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद असू दे आणि प्रत्येकाला तुझ्या वचनाने या ठिकाणी भरून जाऊ दे परमेश्वर बापा. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल. विशेष प्रार्थना करते आजच्या दिवसाला बापा, जो आम्ही मायवार साजरा करत आहे बापा, त्याबद्दल बापा खरोखर तुझी स्तुती करते की तू आम्हाला चांगली अशी आई दिलेली आहेस म्हणून तुझे उपकार मानते. आणि सर्व बहिणींसाठी विशेषतः मागते बापा, प्रत्येकाला बापा तू ह्या दिवसात सांभाळत आहेस, चालवत आहेस. प्रत्येकजण याच्यातून गेलेला आहे परमेश्वर बापा. आईचं दुःख, आईचं काही असतं ते प्रत्येकाने अनुभवलेलं आहे बापा. त्या सर्वांना, या सर्व बहिणींना बापा
मदतीचा हात झालास, सहाय्य करता झालास म्हणून तुझे उपकार मानते बापा. आणि इथून पुढे देखील बापा आम्ही देखील बापा आमच्या आईसाठी त्यांचा सन्मान करावा इथून पुढे देखील बापा. त्यांच्याबरोबर आम्ही सतत असावं अशी दया तू आमच्यावरती कर बापा. आणि खरोखर परमेश्वर बापा तू देखील आमचं एक आई आहेस परमेश्वर बापा. तू आम्हाला तो आत्तापर्यंत चालवलंच बापा. तुझ्या सानिध्यात तू आम्हाला ठेवलंच बापा. तुझी किती स्तुती करावं हे मला कळत नाही बापा. मी दिन लाचार पामर तुझ्या चरणाजवळ आलेले आहे बापा. ते आमचा सर्वांचा तू स्वीकार केलेला आहेस. जे गुणगान आम्ही गायले बापा ते मान्य करून घेतलंस बापा. म्हणून तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. येथून पुढचा वेळ काळ बापा तुझ्या सानिध्यात घेत आहे. मागण्या आणि कल्पनेपेक्षा अधिक देणार बाप तूच आहेस. ही लहानशी प्रार्थना जो मजपाप्यासाठी त्या क्रूस खांबावर मारला गेला, त्याच्या रक्ताने मला धुतलं, खणलं आणि जो पुन्हा येणार आहे आम्हाला घ्यायला, त्यासाठी बापा तुझे उपकार मानते, धन्यवाद करते. येशूच्या नावाने मागते म्हणून तो ऐक. देवाची स्तुती असो. सर्व माता या ठिकाणी उभ्या आहेत. आपण त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजव्या पहिल्यांदा आपण आहे का त्यांच्या जीवनासाठी आपण धन्यवाद देवाची स्तुती असो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. खाली बसू नका. आपण एक लहानसं गिफ्ट आज तुमच्यासाठी मंडळीतर्फे आणत आहोत. सो कृपा जे तरुण आणि लहान मुलं आहेत कृपा करून समोर येतील. तरुण आणि लहान मुलं जे आहेत या बरं समोर. आणि तुमच्या हस्ते तुमच्याच आईला देऊ नका, सगळ्यांच्याच आईला द्या. या